Beautiful morning, as well as afternoon, as well as good night, whenever you are watching our video. We are going to start with angle of contact, next concept. आतापर्यंत आपण आपला जो चॅप्टर आहे, मोठा चॅप्टर आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मोठा म्हणण्यापेक्षा संपूर्ण फिजिक्स मध्ये जोपर्यंत सिलेबस संपत नाही, यू विल कम अक्रॉस टू थिंग्स, कन्सेप्ट ऑफ 11th as well as 12th. 11वी as well as 12वी हे घेत घेत आपण जेई आणि नीटचे सम सुद्धा घेतोय. काही ठिकाणी ऍडव्हान्स सम सुद्धा घ्यायचे आपल्याला, टू कव्हर एव्हरीथिंग. टाइम तसाही भरपूर असणार आहे तुमच्या बॅचसाठी सुद्धा. ठीक आहे. फ्लुइड्स मध्ये दोन सेक्शन मध्ये आपण याला डिवाइड केलं. एक फ्लुइड मेकॅनिक्स, दुसरा सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन ही फक्त फ्लुइडच्या वरच्या मोकळ्या फ्री सरफेसचा प्रॉपर्टीचा स्टडी आहे. आय रिपीट, सरफेस टेन्शन ही फक्त एक प्रॉपर्टी आहे. फ्लुइडचा जो मोकळा वरचा सरफेस आहे, सगळा खेळ त्याचा चालू आहे, जे काही चालू आहे. तर सरफेस टेन्शन मध्ये काय काय शिकलो आपण आतापर्यंत? पहिल्या लेक्चरला आपण कन्सेप्ट शिकलो सरफेस टेन्शनची, आहे की नाही? ती एक प्रॉपर्टी आहे. त्यानंतर आपण एक्सेस प्रेशर साठी एक डेरिव्हेशन केलं. त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही शिकले की ड्रॉप असेल किंवा सोपचा बबल असेल. सोपचा बबल असेल तर यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 2 बिकॉज इट हॅज टू सरफेसेस इनसाइड अँड आउटसाइड. सोप फिल्म असेल तर इट हॅज टू सरफेसेस, फ्रंट अँड बॅक. सो फोर्स इज अप्लाइड फ्रॉम बोथ एंड्स. सोप फिल्म, सोप बबल शब्द आला की यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 2. मग तो एरिया असेल किंवा लेंथ असेल. फ्लोटिंग निडल असेल, यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 2. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्याच्या नंतर एक्सेस प्रेशर साठी आपण डेरिव्हेशन केलं. प्रेशर इनसाइड मायनस प्रेशर आउटसाइड. आय रिपीट, pressure inside minus pressure outside was 2T upon R for drop and 4T upon R for bubble, soap bubble. साबणीचा बबल असेल तर 4T upon R. ठीक आहे, हा झाला एक्सेस प्रेशर. महत्वाचा पॉइंट त्यामध्ये सांगायचा मला हा होता की प्रेशर ऍट द कॉन्केव्ह साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट द कॉन्वेक्स साइड. आय रिपीट माय स्टेटमेंट. प्रेशर ऍट द कॉन्केव्ह साइड असा असा गोल असतो तुमचा बबल, तुमचा फुगा, स्पियर. ठीक आहे. सो त्याच्या आतमध्ये प्रेशर जात आहे प्रत्येक ठिकाणी, कारण की ती कॉन्केव्ह साइड आहे आणि बाहेरची फुगावट असलेली कॉन्वेक्स साइड आहे. सो प्रेशर ऍट कॉन्केव्ह इज सेम ऍज प्रेशर ऍट कॉन्वेक्स साइड. पुढच्या कन्सेप्ट कडे चाललो आता, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एका मार्काला बोर्ड एक्झाम मध्ये येऊ शकते डेफिनेशन. थेरी मला डेफिनेशन पाठ झाली, तुम्हालाही पाठ व्हायला पाहिजे. विषय नुसता रट्टा नाही मारायचा. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय मी एक्सप्लेन करतो, मग डेफिनेशन तुम्हाला सगळ्यांना बोलता यायलाच पाहिजे. फिजिक्स मध्ये विदाउट रट्टाफिकेशन सगळं बोलता यायला पाहिजे. लक्षात मी त्या कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट ऑब्झर्व केली आहे का? ग्लास मध्ये तुम्ही प्यायला पाणी घेता, आंघोळीला बकेट मध्ये पाणी घेता. मुली असेल तर धुताना सुद्धा तुम्ही बकेट मध्ये पाणी घेता. तुम्ही बकेट मध्ये पाण्याला पाहता किंवा तुमच्या ग्लास मध्ये पाण्याला पाहता, जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा त्याचा शेप तुमचा हा ग्लास असा आहे, बकेट अशी आहे. तर ते पाणी हे असं आहे, म्हणजे ह्या टाईपचं असतं, त्याचा असा शेप असतो. फटाफट रिप्लाय करा, वेदर दिस इज ट्रू ऑर फॉल्स. इज एव्हरीवन अग्रीड मी विथ मी ऑर नॉट. हे असा नसतो चेक चेक चेक, हे एकदम हॉरिझॉन्टल नसतो, असा कॉन्केव्ह. फटाफट रिप्लाय करा, असा असतो, असा नसतो. इज एव्हरीवन अग्री विथ मी, फटाफट रिप्लाय करा. थोडासा असा कॉन्केव्ह टाईपचा असतो. पाणी तुम्ही ग्लास मध्ये प्यायला घेता किंवा तुमच्या बकेट मध्ये थोडासा कोपऱ्याला कॉन्केव्ह दिसतो का नाही? ऍग्री? काही कन्फ्युजन, काही कॉन्ट्रडिक्शन? प्रत्येकाला फील आला की सर दिस इज ट्रू, एकदम हे असं हॉरिझॉन्टल नसतं. इथं आपण चित्रात दाखवतो. डिपेंड्स ग्लासवर. नाही साहेब, ग्लास कसा आहे असू दे, ते असंच आहे. चल आता घेऊन बघ घरच्या घरी. ठीक आहे ना बेटा? येस, वी आर ऍग्री. तरी पण 1000 म्हणला सर फील नाही आला, 0 मिनिटात सगळेजण खुश होतील. आता हा सर फील आला. हे बघ, आईस्क्रीम खायला घेता ना तुम्ही लॉकडाऊन मुळे, मागचं वर्ष आणि हे वर्ष तर काही आईस्क्रीमचा तुमचा संबंध आला नाही. छीक 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 अशी एखादी वाटी असते, हे आईस्क्रीम असं असतं का नाही? आईस्क्रीमचा शेप असा असतो का नाही?
आता असा कोण आहे जो म्हणाल सर आपल्याला माहित नाही, त्याच्या जिंदगीला काही तथ्य नाही. आईस्क्रीमचा शेप असा आहे, राईट. मध घेतला एखाद्या वाटीत तुम्ही, मधाचा शेप असा आहे. इज एव्हरीवन ऍग्री? तुम्ही ते मध टाकणार, असा फुगवटा दिसतो. सो बेटा, ह्या दोन गोष्टी विथ फील यू आर ऍग्री विथ मी अशा नसतात. इथपर्यंत आपण आलो. अर्थात आपल्याला हे शिकायचंय, ये फ्लुइड्स में क्यों होता है. वी आर गोइंग टू अंडरस्टँड दिस, वाय दिस इज हॅपनिंग. आपण याचा छडा लावणार. बिफोर दॅट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा जो शेप आहे, शेप ऑफ द लिक्विड मेनिस्कस, मेनिस्कस नावाचा शब्द येईल तुमच्या अक्रॉस. मेनिस्कस, ओके. या शब्दाला घाबरायचं नाही, फिजिक्स मधला शब्द आहे. मेनिस्कस म्हणजे काय बेटा? शेप ऑफ free liquid surface. Meniscus means what? Shape of the free liquid surface. So liquid meniscus हा शब्द आला की इथे जर समजा हे केरोसिन किंवा वॉटर आहे, काय बेटा हे केरोसिन म्हणजे तुम्ही रॉकेल टाकलं. वॉटर शब्द आला की इम्प्युअर पाहिजे ते. इनफॅक्ट कसं इम्प्युअर? अशुद्ध पाणी. शुद्ध असेल तर गडबड होईल. साईल शुद्ध पाणी असेल ना, शुद्ध, तर बेटा it will be story like this. So whenever there is water, मिथिल आयोडाइड, याचे आता टेन्शन नाही घ्यायचं, तुम्ही फक्त समजून घ्या, कारण आपल्याला सरफेस टेन्शनच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात एक्झाम मध्ये. भरपूर सगळे लिक्विड्स आहेत, त्यापैकी मी एक्झाम्पल लिहिलं की तुमचं केरोसिन असेल, इम्प्युअर वॉटर जे आपण पितो, ठीक आहे ना. सो बेटा इम्प्युअर वॉटर, केरोसिनच्या बाबतीत तुमचं जे मेनिस्कस आहे, मेनिस्कस शेप ऑफ द फ्री लिक्विड सरफेस, तर बेटा तो कॉनकेव्ह आहे. कसा आहे तो? यू आर ऑब्झर्विंग. कसा आहे बेटा? कसा आहे? कॉनकेव्ह, असा खोलगटपणा आहे. तुम्ही जर का हनी घेतलं, हनी म्हणजे आता हनी तर आपण चल बिंदास घेऊ शकतो, मर्क्युरी, तुमचा मध, हनी, ओके, ठीक आहे ना. मर्क्युरी खायची गोष्ट नाही, मर्क्युरी इज पॉइझनस. हनी, मध खायची गोष्ट आहे. त्याचा शेप हा या टाईपचा असतो. सो फुगवटा आहे, कॉन्व्हेक्स आहे. सो सगळेजण माझ्यासोबत इथपर्यंत पोहोचले, राईट. तर केरोसिनच्या बाबतीत इफ आय एम नॉट रॉंग तर अप्रॉक्सिमेटली, अच्छा मग आता पहिली गोष्ट ही कन्सेप्ट शिकवतो, मग अँगल सांगतो. शेप असा असतो, इथपर्यंत सगळेजण माझ्यासोबत आले. सो बेटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मीन्स व्हॉट? अँगल बिटवीन, नीट लक्ष दे, तो अँगल आहे. आणि अँगल शब्द मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही ऐकला की चीक चीक, कोणते तरी दोन लाईन पाहिजे, चीक 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 चीक, दोन लाईन, 90 चीक चीक. अँगल साठी दोन लाईन पाहिजे, अँगल साठी दोन लाईन पाहिजे, ऍग्री. सो बेटा अँगल बिटवीन टँजेंट ड्रॉन, बघा कोणामधला? अँगल बिटवीन टँजेंट ड्रॉन, बरं का, टँजेंट ड्रॉन टू फ्री सरफेस ऑफ लिक्विड, लिक्विडच्या फ्री सरफेसला. चल ह्या डायग्राम मध्ये कुठे लिक्विडचा फ्री सरफेस? चिक 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 आहे काय? मग एखादा पॉइंट पकड ना, हा पॉइंट पकडू आपण. ड्रॉन टू फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड, सॉलिडचा सरफेस कुठे आहे? ठीक आहे, तुमच्या त्या वेसलची भिंत. ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, कुठे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना कुठेतरी, हे इथं लिक्विड आणि सॉलिड भेटतं. तुम्ही ग्लास मधनं पाणी पिता, बादलीत पाणी आहे, तिची पेरी फेरी आहे. कुठलाही पॉइंट तुमच्या आवडीचा सिलेक्ट करा. ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड इनसाइड लिक्विड इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिक्विड मध्ये जा, त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला टँजेंट ड्रॉ करा, त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला टँजेंट ड्रॉ करा. टिचिक केली? येस सर. ही टँजेंट कुठे ड्रॉ करायची बेटा? हे बघ ना, असा शेप होता आतमध्ये, मेजर्ड इनसाइड लिक्विड, लिक्विड मध्ये जाऊ दे टँजेंट, ठीक आहे. सो सरफेस ऑफ सॉलिड ही भिंत आहे, ऍग्री. आणि ही तुमची टँजेंट, अँगल दोघांमधला आहे, टँजेंट आणि सॉलिडची भिंत. आय रिपीट, टँजेंट आणि सॉलिडची भिंत. टँजेंट कोणाला? फ्री सरफेस ऑफ लिक्विडला, आणि ही भिंत ऑफ सॉलिड. सो दिस इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा, ऍग्री. अच्छा, ह्या केस मध्ये जिथे मध टाकला, मर्क्युरी टाकलाय, फुगवटा आलाय,
पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पकड. चल, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे का नाही. सॉलिड आणि लिक्विड जिथे भेटले तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन बघ, पाठ झाली पाहिजे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाइंड एज अँगल बिटवीन टँजेंट ड्रॉन. अँगल येतो कोणामधला, टँजेंट ड्रॉन टू फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हे बघ, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सिलेक्ट करायचा, टँजेंट काढा, असा आहे. सो टँजेंट अशी जाईल ना वरती, सर खाली गेली, खाली कशी काय जाईल. फ्री सरफेस ऑफ लिक्विड कसा आहे, असा आहे ना, फुगवटा आहे ना, मग टँजेंट अशी जाईल ना. मगाशी कसा होता, खोलगटपणा होता ना, मग टँजेंट कशी आली, अशी खाली आली ना. फुगवटा आहे गणेश, मग टँजेंट कशी गेली, वरती गेली. ऍग्री. अँगल बिटवीन टँजेंट ड्रॉन टू फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, सरफेस ऑफ सॉलिड ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हे बघ, हा सरफेस ऑफ सॉलिड आहे बेटा, येस ऑर नो. हा सरफेस ऑफ सॉलिड आहे आणि हे ओके. मेजर्ड इनसाइड लिक्विड. तू म्हणाल सर आतमध्ये, बेटा लिक्विड फुगवटा असल्यामुळे ही टँजेंट अशी गेली आहे. वी आर इनसाइड लिक्विड ओनली, बट लिक्विडला फुगवटा आल्यामुळे ती अशी गेली आहे. आणि म्हणून ह्या केसमध्ये बघ, ही सॉलिडची भिंत, वरचा नाही मोजायचा, हा खालचा मोजायचा. इथे सुद्धा बघणार आहोत, सॉलिडची भिंत ही अशी आहे ना, आहे का नाही, सॉलिडची भिंत. सो इथे ह्या केसमध्ये ऍक्यूट आणि ह्या केसमध्ये ऑप्टिव्ह झाला. सो कॉन्केव्ह शेप असताना थीटा विल बी ऍक्यूट आणि कॉन्व्हेक्स शेप असताना इट विल बी ऑप्टिव्ह. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कॉम्पिटेटिव्ह. फटाफट यस टाइप करा इफ यू हॅव अंडरस्टूड द कॉन्सेप्ट ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फटाफट रिप्लाय करा. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. सर्वांना अँगल ऑफ कॉन्टॅक्टची कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर झाली. पुढे जाऊ मी बेझिझक. हे असं का होतं, ये फ्लुइड्स में क्यों होता है. वी आर गोइंग टू अंडरस्टँड व्हाय दिस हॅपन्स, व्हाय दिस इज हॅपनिंग. याच्यावरती फोकस करू, 2 मिनिटात कन्सेप्ट क्लिअर करू आपण. ठीक आहे, चलो. बघ आता एक्झॅक्टली असं का होतं. अच्छा, मी आता पुन्हा एक 2-3 डायग्राम्स काढून देतो बरं का, आणि मग काय होतं ते शिकवतो. थोडा व्यवस्थित फील येण्याकरता आय विल ड्रॉ डायग्राम्स वन्स अगेन. अज्युम कर की एखादी ग्लासची स्लॅब आहे, तुमची फरशी आहे, एखादं लिक्विड, समजा हा लेट्स अज्युम प्युअर ग्लास आहे. काय हा प्युअर ग्लास, आणि प्युअर वॉटर टाकलं यामध्ये, विदाउट क्षार आणि एनिथिंग, क्रिस्टल क्लिअर प्युअर वॉटर जर का टाकलं, तर बेटा व्हॉट विल हॅपन इज, हे पाणी ह्या ग्लास मध्ये बिलकुल भिजून जाईल. ठीक आहे ना. व्हॉट विल हॅपन इज थीटा विल बी 0 डिग्री. काय टाकलं आपण, काय टाकलं, हे प्युअर वॉटर. ही जी जोडी आहे ना बेटा, प्युअर वॉटर आणि प्युअर ग्लासची, इन दिस केस थीटा इज 0. सो कम्प्लिटली वेटिंग. काय व्हायला लागलं इथे बेटा, कम्प्लीट व्हायला लागलं. थीटा 0 असतो. ही जोडी जशी आहे, प्युअर वॉटर प्युअर ग्लास, कुठलंही पाप नाही, शुद्ध प्रेम, नो कंप्लेंट्स, नो डिमांड्स. प्युअर वॉटर आणि प्युअर ग्लास, इतकं प्रेम आहे यांचं एकमेकांवरती की थीटा 0 असतो. प्युअर वॉटर म्हणतो मैं तेरा होने लगा हूं, खोने लगा हूं, जब से मिला हूं, थीटा इज 0. जेव्हा जेव्हा प्युअर वॉटर प्युअर ग्लासला भेटल, तो त्याचा होऊन जाईल. तेरा होने लगा हूं, कम्प्लिटली तो त्याचा होऊन जाईल. दिस इज कॉल्ड एज कम्प्लीट वेटिंग. दिस इज कॉल्ड एज कम्प्लीट वेटिंग. आता आपण प्युअर ग्लास न घेता नॉर्मल सिंपल ग्लास कन्सिडर करू. ओनली सिंपल एक ग्लासचा स्लॅब आहे, आणि या ग्लासच्या स्लॅब वरती इम्प्युअर वॉटर टाकला आपण. काय टाकलं, केरोसिन किंवा इम्प्युअर वॉटर किंवा मिथिल आयोडाइड असं काहीतरी टाकलं आपण. दुसरं कुठलंही फ्लुइड टाकलं आपण, कुठलंही लिक्विड टाकलं.
तर इट विल टेक दिस टाइप ऑफ शेप. ठीक आहे. काय हे इम्प्युअर वॉटर आहे. घरच्या घरी आपण एखाद्या ग्लासच्या स्लॅब वरती एखादा पाण्याचा ड्रॉप टाकला तर इट विल बी हॅव्हिंग दिस टाइप ऑफ शेप. ठीक आहे. सो आता ह्या केस मध्ये काय झालं बेटा, टँजंट ड्रॉ करा. सरफेस बघा आता, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाईन ॲज, सगळ्यांना पाठ झाली पाहिजे डेफिनेशन, नाही तर पाप लागल, पाप तुला. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाईन ॲज अँगल बिटवीन, माझ्यासोबत पाठ करा, अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू फ्री सरफेस. अर्थात पहिले पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असला पाहिजे. बघ, सॉलिड आणि लिक्विड जिथे भेटतात कोणताही चिक 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 कुठलाही घेऊ शकतो आपण एक कोपऱ्यातला घेऊ. अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड. कुठे सरफेस ऑफ सॉलिड? हे काय सरफेस ऑफ सॉलिड. ठीक आहे. टँजंट, अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड at the point of contact measured inside liquid. लिक्विड कुठे आहे हे असं आहे ना. सो धिस अँगल थीटा यू आर विटनेसिंग दॅट इट इज acute here, है की नाही. सो दिस इज समवॉट गुड वेटिंग. काय म्हणू शकतो आपण याला, दिस इज गुड वेटिंग. सो थीटा कसा आहे बेटा, acute. थीटा कसा आहे, acute, है की नाही. मगाशी होता का नाही कॉन्केव्ह शेप ऑफ मेनिस्कस. बर, आणि अशी केस घेऊ आपण. इथे आता काय घेऊया आपण, मर्क्युरी. काय घेऊ, मर्क्युरी. काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी, मर्क्युरी हानी. समजा हे मर्क्युरी आहे आणि तुमचं ग्लास स्लॅब आहे, तर त्या अजिबात त्याला भिजवणार नाही. मधाचा एखादा ड्रॉप तुम्ही ग्लास स्लॅबवर टाकला तर त्याची इच्छा अजिबात, त्याचं काहीच प्रेम नसतं त्या ग्लासवरती, ते अजिबात त्याला भिजवण्याचा प्रयत्न करणार नाही. ते स्वतःच अट्रॅक्ट करून स्वतःमध्येच कोहेसिव्ह फोर्स इतका जादा करेल, तो फील घ्यायचा आपल्याला. तर तो काही ग्लासला भिजवणार नाही, तो स्वतः असा गोळा होऊन बसल. राईट. चला, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाईन ॲज, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट करा टचूक जिथे सॉलिड आणि लिक्विड भेटला. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाईन ॲज angle between tangent drawn to free surface of liquid and surface of solid. Okay, at the point of contact measured inside liquid. Inside म्हणजे हे काय, ते असं आहे. ओके. सो ह्या केस मध्ये थीटा कसा आला बेटा, ऑब्ट्यूज. कोणत्या केस मध्ये आला, कोणत्या केस मध्ये आला, बॅड वेटिंग, की जिथे ते त्याला भिजवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा त्याच्याने भिजवलं जात नाहीये. Whenever theta is acute, shape of the meniscus is concave. Whenever theta is obtuse, shape of the meniscus is convex. फटाफट yes type करा whether you have understood this concept for competitive exams. रिपीट करायची काही गरज. अरे बोला माझ्या कंजूस बाल मित्रांनो, साहिल, आंचल, गणेश, एव्हरीबडी अंडरस्टूड. सरचा नाद मिटवाय करता yes टाईप करून द्यायचं, विषय संपला. होय वेदांत. चला, सो बॅड वेटिंग, गुड वेटिंग, कम्प्लीट वेटिंग, थीटा, ॲक्यूट, ऑब्ट्यूज फील आला सगळ्यांना. आणि आता ये फ्लुइड्स में क्यों होता है, व्हाई दिस हैपन्स, रिझन कळल्यावर तर खरी मजा आहे. ओके, नाही तर नुसतं मी शिकवतोय तुम्ही ओला हो म्हणताय, याच्यात काही मजा नाही. सो बेटा केस नंबर 1 घेऊ आपण बरं का. कोणती, एक कॉन्केव्ह शेपच्या बाबतीत घेऊ आपण बरं का. केस नंबर 1 काय घेऊ, थीटा इज ॲक्यूट बरं का, आणि शेप कसा होतो, कॉन्केव्ह. तर तो का होतो, लेट स्टडी. बेटा पाणी टाकलं बकेट मध्ये तर मी तुम्हाला बोललो की ह्या टाईपचा शेप होतो. ठीक आहे ना. ओके, जरा अजून दाखवतो म्हणजे जरा फील येईल आपल्याला. आपलंच असा इतका मोठा नसतो, दाखवण्याचा प्रयत्न केला मी, का फक्त फील येण्यासाठी, बाकी दुसरं काही नाही. चल लक्ष द्या. ठीक आहे, काय घेतलं आपण, हे इम्प्युअर वॉटर. चल आता मुद्दा काय बेटा, आणि हे काय आपली ग्लासचं वेसल आहे. ठीक आहे, एखादं ग्लास आणि इम्प्युअर वॉटर. ठीक आहे. सो बेटा प्लीज नीट लक्ष द्या. आता आपण काय करू,
एक पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मी इथं सिलेक्ट केला बरं का. वी हॅव टू लर्न दिस इन टर्म्स ऑफ फोर्स. आणि गोल्डन स्टेटमेंट मी तुम्हाला बोललो होतो की सरफेस टेन्शनच्या बाबतीत 2 गोल्डन स्टेटमेंट आहे. जर लक्षात राहिले नाही तर पाप लागेल तुम्हाला, पाप. पण अनदर गोल्डन स्टेटमेंट आय एम गिव्हिंग यू. पहिले एक आधी दिलं होतं मी, a liquid has tendency to contract, liquid has tendency to minimize the area किंवा contract. आणि आज पुन्हा एकदा गोल्डन स्टेटमेंट क्रमांक 2 देतो मी तुम्हाला इथे. गोल्डन स्टेटमेंट नंबर 2. ठीक आहे ना बेटा. सेकंड गोल्डन स्टेटमेंट, लिक्विड हॅज टेंडन्सी. पहिली टेंडन्सी काय होती? कॉन्ट्रॅक्ट करायची, सिकुडण्याची. लिक्विडची दुसरी टेंडन्सी देतो, विच इज व्हेरी ब्युटिफुल, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. लिक्विड सरफेस म्हणतो मी बरं का. लिक्विड सरफेस हॅज टेंडन्सी. लिक्विड सरफेस कडे टेंडन्सी कशाची? टू रिमेन परपेंडिक्युलर टू resultant force acting on it. चला वाचा स्टेटमेंट. ब्युटिफुल स्टेटमेंट. कॉम्पिटिटिव्ह साठी बघ याच्यावरनं क्वेश्चन्स खूप महत्वाचे असतात. छोट्या छोट्या गोष्टी मी सुद्धा नाही सांगू शकत कसे क्वेश्चन्स येतील. लिक्विड सरफेस कडे एक टेंडन्सी आहे, कशी? टू रिमेन परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ऍक्ट्स ऑन इट. मला सांगा बाल मित्रांनो, एखादा पाण्याचा ड्रॉप टुमटुचुक खाली पडला तर त्याचे पण भरपूर सगळे तुकडे होतील. हे सुद्धा सम्स आपल्याला उद्यापासून घ्यायचे. मी ते मुद्दाम मध्ये नाही ऍड केलं, थिअरी मध्ये, न्यूमरिकल्स मध्ये गेले. माझ्याकडे सगळ्यांनी नीट लक्ष द्या रे. मी ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवतोय, मी जेही नीटच्या कन्सेप्ट सहित शिकवतोय, फोकस करा. रेकॉर्डेड लेक्चर आहे, पुन्हा पुन्हा पहा, स्वतःच्या नोट्स बनवा. या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. विचार कर, 12 महिने आपण स्टडी करत असतो आणि एक क्वेश्चन काहीतरी कोणत्या कॉन्सेप्ट वरती येत असतो. सो बेटा लिक्विड कडे टेंडन्सी काय? टू रिमेन लिक्विड सरफेस हॅज टेंडन्सी टू रिमेन परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ऍक्ट्स ऑन इट. एखादा पाण्याचा ड्रॉप घे, टोंग टुचुक आपण खाली सोडला, कुठल्या हाईट वरून सोड, त्याचे तुकडे तुकडे होतील. ऍग्री? तुकडे झाल्यापैकी एखादा तुकडा कन्सिडर कर. एखादा जो ड्रॉप आहे, जो फरशीवरती पडलेला असतो छोटूसा, जसं दवबिंदू असतो पानावरती, फील आला का नाही, तसा एखादा ड्रॉप खाली पडलेला आहे, त्याचे तुकडे झाले. इट्स ओके. तुकड्यापैकी एखादा तुकडा, एखादा छोटासा ड्रॉप तुला ज्या फरशीवरती दिसतो, तर बेटा पडलेला तो जो ड्रॉप आहे किंवा त्याचे 4-5 तुकडे असतील, 10, 12, 25 तुकडे असतील. असं होत नाही की ते पळत सुटतात घरात इकडे तिकडे, कारण त्यांना खालून ग्रॅव्हिटी खेचत असते. सो एखादा ड्रॉप जेव्हा तुला जमिनीवरती पडलेला दिसतो, पाणी सांडलेलं दिसतं, पाण्याचा सरफेस सांडलेला दिसतो, या सगळ्या केसेस मध्ये इट हॅज टेंडन्सी. मग ते असं पांगलेलं असतं ना, पाणी पसरलेलं असतं ना हॉरिझॉन्टली, तर तो जो सरफेस आहे तो स्वतःला अशा पद्धतीने मॅनेज करतो की त्याच्यावरचा रिझल्टंट फोर्स काय असतो? फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी. खालून त्याला त्याचं जे वजन आहे का नाही, त्याचं मास इंटू ग्रॅव्हिटी mg, त्याचं जे वेट आहे, त्या वेटला इट ट्राईज टू बी परपेंडिक्युलर. समजा माझा हात आहे, असं फैलावलेलं पाणी आहे माझा हात, म्हणजे एवढं, तर इट इज ट्राईंग टू बी परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन इट. फटाफट येस टाईप करा. अंडरस्टूड दिस कॉन्सेप्ट? सांडलेलं जे पाणी आहे ते असं पसरलेलं असतं, तर पसरलंय म्हणजे काय? इट इज ट्राईंग टू बी परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन इट. फटाफट येस टाईप करा. सर येस, वी अंडरस्टूड. कळलंय सगळ्यांना हे? सो हा जो रिझल्टंट फोर्स आहे, वेट, पाण्याचा सरफेस इज ट्राईंग टू बी परपेंडिक्युलर टू दिस. ह्या कन्सेप्ट वरती हे सगळं शिकून घ्यायचं आपल्याला. एकाचाही रिप्लाय नाही. आय एम अझ्युमिंग एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. आता लक्ष दे. थीटा अॅक्यूट आणि शेप कॉन्केव्ह असतो का? तर आता लक्ष दे. ऑन द बेसिस ऑफ दिस वी विल अंडरस्टँड. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे सर? पकडला. येस सर. 2 टाइप ऑफ फोर्सेस आय हॅव टॉट यू. मी तुम्हाला शिकवले, ऍडेसिव्ह अँड कोहेसिव्ह. कालच्या लेक्चरला मी ते शिकवलं. ऍडेसिव्ह मीन्स व्हॉट? पाण्याचा मॉलिक्यूल दिला भिंतीवरती फेकून, तर काय होतं? ते चिटकतं ना. त्याला चिटकतं म्हणजे लिक्विड आणि सॉलिड कॉन्टॅक्ट मध्ये आले, तर ह्या दोघांमधला जो फोर्स असेल तो कोणता असेल? ऍडेसिव्ह. एखादा बादलीत पाणी घेतलं आपण, पाण्याचा वरचा जो सरफेस आहे, कोणता एखादा मॉलिक्यूल कन्सिडर केला आपण त्याचा, तर तो जो मॉलिक्यूल आहे पाण्याच्या लिक्विडच्या सरफेसवरचा,
तो हवेच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये, पाण्याच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये. सो त्याच्यावरती दोन्ही प्रकारचा इम्पॅक्ट आहे, हवा आणि पाणी. हवा खूप गरीब आहे ना, सो एअरचा इम्पॅक्ट कमी असतो. सांगण्याचा मुद्दा असा की ऍडेसिव्ह फोर्स, ऍडेसिव्ह म्हणजे डिफरंट डिफरंट मॉलिक्युल्स मधला फोर्स. कोहेजिव्ह म्हणजे काय, पाण्याच्या आतमधला एखादा कुठलाही मॉलिक्युल आहे तर त्या मॉलिक्युलवरती शेजार पदार्थच्या पाण्याच्या मॉलिक्युलचा फोर्स आहे, सो तो कोहेजिव्ह आहे. को मीन्स सेम. कोहेजिव्ह म्हणजे सेम सेम मॉलिक्युल वाला, एखाद्या भिंतीमधल्या दोन मॉलिक्युल मधला, एखाद्या तुमच्या मोबाईल सॉलिड आहे त्याचे दोन मॉलिक्युल्स, पाण्याचे दोन मॉलिक्युल. कोहेजिव्ह म्हणजे सेम सेम मॉलिक्युल्स मधला फोर्स, आणि ऍडेसिव्ह म्हणजे डिफरंट मॉलिक्युल्स मधला फोर्स. आर यू अंडरस्टँड? तेजस, व्हेरी गुड मॉर्निंग. तेजसला जाग आली आहे अँड तेजस हॅज एंटर्ड द लेक्चर. तेजस सोबत यश असेल. चलो, सो बेटा विदाउट डिस्टर्बन्स लेट स्टार्ट. थिटा ॲक्युट आहे, कॉन्केव्ह आहे, इथपर्यंत आलो. आता लक्ष दे, ऍडेसिव्ह फोर्स आणि कोहेजिव्ह फोर्स हे दोन फोर्सेस मला दाखवायचे. कोण जिंकतो त्यामध्ये तर लक्ष दे. बेटा तुम्ही इम्प्युअर वॉटर किंवा केरोसिन टाकताय, होतंय काय की इट हॅज टेंडन्सी टू अट्रॅक्ट टुवर्ड सॉलिड. एखादं पाणी आहे, तुम्ही भिंतीवरती मारता तर पाणी भिंतीला चिटकतं का नाही चिटकत? चिटकतं ना. हा त्या टाईपचा फील आहे. हे केरोसिन किंवा इम्प्युअर वॉटर ची इच्छा आहे ग्लासचा होण्याची, त्याची इच्छा आहे चिटकण्याची. इट इज द केस ऑफ समवॉट गुड वेटिंग. दिस इज द केस ऑफ समवॉट गुड वेटिंग, म्हणून तो कॉन्केव्ह शेप आहे, गुड वेटिंग. बरं का, आता लक्ष दे, गुड वेटिंग. ह्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला ऍडेसिव्ह फोर्स दाखवायचा असेल तर इट विल बी, बघ ना, सरफेसला परपेंडिक्युलर इन दिस वे, ऍडेसिव्ह फोर्स. ओके, ऍडेसिव्ह फोर्स. ऍडेसिव्ह म्हणजे कोणामधला, लिक्विड आणि सॉलिड, पाणी आणि ग्लास यांच्यामधला ऍडेसिव्ह फोर्स आहे, सरफेसला परपेंडिक्युलर इन दिस वे. ठीक आहे. बर, आता ह्या तुलनेत मला दाखवायचा आहे कोहेजिव्ह फोर्स. बरं का, आता कोहेजिव्ह फोर्स कसा दाखवणार मी, पाण्यामध्ये आहे की नाही. हा इथे मी जो डॉट दाखवलाय ना, तो जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना, तो वॉटरचा मॉलिक्युल आहे असं अज्युम करा. काय तो, वॉटरचा मॉलिक्युल. हा जो डॉट आहे हा काय बेटा, हा काय बेटा, वॉटरचा मॉलिक्युल, वॉटरचा मॉलिक्युल. मग आता ऍडेसिव्ह फोर्स इकडे, ऍग्री. बरं, कोहेजिव्ह फोर्स कुठे दाखवणार बेटा मी, पाण्यात, पाण्यात, राईट. मग आता मला सांग बेटा, ही कोणती केस आहे, गुड वेटिंग वाली, ही गुड वेटिंग वाली केस आहे. मग आता ऍडेसिव्ह फोर्स ज्यादा असेल का कोहेजिव्ह फोर्स ज्यादा असेल, फटाफट मला रिप्लाय करा. ही गुड वेटिंग वाली केस आहे, म्हणजे पाण्याची इच्छा आहे ग्लासला भिजवण्याची. सो ऍडेसिव्ह फोर्स मोठा का कोहेजिव्ह फोर्स मोठा, फटाफट रिप्लाय करा. ह्या दोघांमध्ये कोणता फोर्सची लेंथ मोठी दाखवू मी, ऍडेसिव्ह का कोहेजिव्ह? बोलो. हा कोहेजिव्ह आहे. हा मोठा का हा मोठा, ऍडेसिव्ह मोठा का कोहेजिव्ह मोठा? काहीतरी इंटरॅक्शन करा रे. ऍडेसिव्ह फोर्स मोठा का कोहेजिव्ह फोर्स मोठा अकॉर्डिंग टू यू? बोलो. विद्या इज सेइंग सर एडेसिव फोर्स मोठा. क्या बात, एव्हरीबडी इज व्हेरी परफेक्ट. यस यस, म्हणजे सगळ्यांची कन्सेप्ट एकदम क्लिअर आहे बेटा. दिस फोर्स विल बी बिगर आहे का नाही ह्या तुलनेत. मग आता दोन फोर्सचा रिझल्टंट कसा द्यायचा सगळ्यांना माहिती आहे. मला फार आनंद वाटला की तुम्ही सगळ्यांची कन्सेप्ट एकदम क्लिअर आहे, ऍडेसिव्ह कोहेसिव्ह. व्हेरी गुड. आज पहिल्यांदा मला आनंद वाटला की मला फिजिक्स थोडंफार शिकवता येतं. हा मोठा आणि हा छोटा, एव्हरीबडी अग्री. कोहेजिव्ह वाला छोटा, हा मोठा, कारण की याला भिजवण्याचा प्रयत्न करते. दिस इज गुड वेटिंग. सो बेटा दोन फोर्सचा रिझल्टंट कसं द्यायचं तुम्हाला माहिती आहे. एखादा ब्लॉक आहे, चिक 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 चिक, ह्या ब्लॉकला कोणीतरी एखादा फोर्स असा लावला ड्र, एफ ऍडेसिव्ह असं नाव दिलं आपण त्याला, आणि कोणतरी असा लावला ड्र. तर सगळ्यांना माहिती आहे चिक 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 पॅरालेलोग्राम तयार करायचा. वेन two forces are acting simultaneously, the resultant of the two forces is given by diagonal of the parallelogram drawn from common point of two vectors. Concept आठवली का नाही, ड्र एफ रिझल्टंट. अरे बरोबर का नाही? सो इथे एक पॅरालेलोग्राम चिक 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 असा तयार होईल आणि रिझल्टंट विल बी गिवन इन दिस वे. क्लिअर आहे बेटा, एफ रिझल्टंट इन दिस वे. मग आता मला सांगा बाल मित्रांनो, लिक्विड सरफेसला टेंडन्सी आहे
टू रिमेन परपेंडिक्युलर. कसं राहायचं? परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन इट. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, पाणी जेव्हा ग्लासच्या टच मध्ये आलं तेव्हा तेव्हा हा शेप असा का झाला? तर मला सांग, जेव्हा ते टच मध्ये आलं तर रिझल्टंट फोर्स असा आहे का नाही? रिझल्टंट फोर्स जेव्हा असा आहे तर याला परपेंडिक्युलर राहण्याचा प्रयत्न करेल पाणी. तुम्ही कन्सिडर करताना तुमची इच्छा अशी असते ना की सर ऍक्च्युअली स्टोरी अशी असली पाहिजे, परंतु बाल मित्रांनो रिझल्टंट फोर्स इथून कसा झाला? ड्र असं झाला का नाही? मग याला परपेंडिक्युलर पाण्याला व्हायचं असेल, याला परपेंडिक्युलर पाण्याला व्हायचं असेल तर पाणी असं होणार ना, ड्र. हे बघ 90 डिग्री. अरे येस ऑर नो बेटा? म्हणून तर तो शेप असा होतो ड्र. फटाफट बोला, मजा आली का नाही? मजा आली का नाही? मजा आली का नाही? सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर झाली का नाही की हा शेप असा का झाला? असा होता परपेंडिक्युलर. सो इन दिस वे. अरे बोलो, मजा आली का नाही आली? कॉन्केव शेप, जादूगार कारखेले, जादूगार नाही का जादू करतो त्या टाईपचा फील आला का नाही सगळ्यांना? वाय इट हॅज बीन गेटिंग टू बी कॉन्केव. क्लिअर आहे? स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन टाका. पुढे जाऊया, पुढे जाऊया. अरे बोलो, पुढे जाऊया. काय रिप्लाय? झोपले काय बाकीचे परत? अरे ठोकळ्यांनो, चला 1 डझन जण आहे मी पकडून आज. चलो गणेश, समजलं बेटा? चला आता पुढे जाऊया आपण. नंबर 2. नंबर 2. तोही चान्स आहे, काय सांगतात नाही. झोपेतून उठला तेजस, पुन्हा झोपला. झोपेचा नाद खुळाय बाबा, ते तिचं काम करणार. लक्ष द्या. चला ऑप्ट्यूज, ऑप्ट्यूज. चला सगळं पुसतो पुन्हा एकदा. ठीक आहे. वन्स अगेन वी विल स्टार्ट फ्रॉम 0. सुरुवातीपासून सुरू आपण आता. झोपतो म्हणे. हा चल लक्ष द्या. सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणून झोपतो. काय कॅरेक्टर भेटतात माझ्या नशिबात, नाद नाही करायचा. थीटा इज ऑप्ट्यूज. मगाशी आपण ऍक्यूट पाहिला, आता ऑप्ट्यूज. ऑप्ट्यूज असेल तर शेप कॉन्व्हेक्स असतो. सगळ्यांना प्रॅक्टिस झाली असेल. कॉम्पिटिटिव्हला क्वेश्चन्स आलेले आहेत, जरा लक्ष ठेवा. आता लक्ष द्या, हा शेप का होतो? चला पुन्हा एकदा एक एक्झाम्पल घेऊ आपण. काय टाकलं याच्यामध्ये? मर्क्युरी. असा फुगवटा आला. तर हा का आला? ठीक आहे ना, हा कॉन्व्हेक्स शेप का झाला? सो वन्स अगेन, वेसल माझं ग्लासचं आहे, याच्यामध्ये काय आहे बेटा? मर्क्युरी आहे. आणि आपल्याला माहिती आहे दिस इज बॅड वेटिंग वाली केस. कशी केस आहे ही? ही बॅड वेटिंग वाली केस आहे. काही भिजवत नाही ते मर्क्युरी ग्लासला. ठीक आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टू चुक. ओके सर. काय हा ऍक्च्युली? हा वॉर. अच्छा, मर्क्युरी मॉलिक्यूल. व्हॉट आय हॅव टू कन्सिडर बेटा? आय एम कन्सिडरिंग हिअर मर्क्युरी मॉलिक्यूल. ठीक आहे. आता बर, मर्क्युरी मॉलिक्यूल. ठीक आहे. चलो बेटा, इथे सगळ्यात पहिला ऍडेसिव्ह फोर्स. सरफेसला परपेंडिक्युलर दाखवा. दाखवला सर. ओके. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये मर्क्युरी ग्लासला भिजवत नाही. म्हणजे मर्क्युरीची इच्छा एकदम कंजूष आहे. एकदम मर्क्युरीचं ग्लासवरती प्रेम नाही. ते आपलं 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 स्वतःला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल. ओके. हा. सो ऑफलाईन मध्ये अजून खूप नमुने बघायचे. सागरचं म्हणणं आहे दिस इज ट्रू. अजून खूप कॅरेक्टर्स आहेत जे ऑनलाईन मध्ये नाही. ऑनलाईन मध्ये काय जे एकदम सिन्सिअर कॅरेक्टर्स आहे. ओके. सिन्सिअर आणि ज्यांचे पालक सिन्सिअर आहेत असे स्टुडंट्स इथे असतात. असं काही नाही की सगळे सगळे विद्यार्थी. भरपूर जणांच्या पालकांच्या फोर्समुळे क्लास करत आहेत काही काही. सो बेटा कम ऑन कॉन्सन्ट्रेट. थीटा ऑप्ट्यूज आहे, कॉन्व्हेक्स शेप आहे, मर्क्युरी टाकलंय. मर्क्युरीचा हा मॉलिक्यूल कन्सिडर केला. अच्छा, ऍडेसिव्ह आणि कोहेसिव्ह पैकी कोणता फोर्स जादा राहील? तर कोहेसिव्ह वाला फोर्स जादा राहील. का? तर त्याची इच्छा नाहीच आहे ग्लासवरती प्रेम करण्याची. त्यांचं स्वतःवरतीच प्रेम आहे. ठीक आहे ना. सो बेटा, हा छोटूसा ऍडेसिव्ह फोर्स आणि मोठा काय दाखवला बेटा मी? कोहेसिव्ह फोर्स. ऍग्री? आता तुम्हाला माहितीये लॉ ऑफ पॅरालेलोग्राम. छिक 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 छिक. एक पॅरालेलोग्राम ड्रॉ केला आणि हा रिझल्टंट. ओके. सो बेटा दिस इज एफ रिझल्टंट. आता एफ रिझल्टंट कोणात आला? लिक्विड. मगाशी कुठे गेला होता तो? सॉलिड मध्ये. रिझल्टंट कुठे गेला होता मगाशी? सॉलिड मध्ये. आता रिझल्टंट कुठे आला? लिक्विड मध्ये. राईट. मग आता लिक्विड सरफेस हॅज टेंडन्सी टू रिमेन परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ऍक्ट्स ऑन इट. आपली इच्छा काय? ठीक 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 ठीक. आपली इच्छा काय की गुरुजी लिक्विड हे असं असायला पाहिजे आयडियली. पण ते खोलगटपणा येतो ना, किंवा फुगीरपणा येतो, फुगवटा येतो. मगाशी खोलगटपणा आला होता, आता फुगवटा का आला? तर बेटा लक्ष दे, आपली इच्छा आहे की ते असं असायला पाहिजे, पण असं नाही.
वाय. सो ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बेटा नीट लक्ष दे, रिझल्टंट फोर्स कुठे आहे? असा. अरे यस ऑर नो? आहे का नाही रिझल्टंट फोर्सचा? लिक्विड हॅज टेंडन्सी टू रिमेन परपेंडिक्युलर टू दॅट. याला परपेंडिक्युलर म्हणजे कसा? आहे का नाही 90 डिग्री? आहे का नाही 90 डिग्री? हा, मग म्हणून सरफेस असा फुगवटा. चलो मजा आली, फुगवटा बनला. अरे बोलो, मजा आली आणि कॉन्सेप्ट क्लिअर झाली सगळ्यांना? अरे बोलो, मग मला पुढचा पार्ट घ्यायचा आहे. हे अरे मध्येच कोण गुड मॉर्निंग? पायल, व्हेरी गुड मॉर्निंग बेटा. चलो सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे कन्सेप्ट? ओके बेटा, शॅल वी स्टॉप हिअर फॉर फिजिक्स? का पुढचा एक कॅपिलरी ऍक्शन वाला टॉपिक आहे तो कम्प्लीट करायचा? बोलो, फिजिक्स स्टॉप करायचं? ठीक आहे. चलो विल स्टॉप हिअर फॉर फिजिक्स अँड विल स्टार्ट मॅथमॅटिक्स. हा चल उद्या करू बेटा. ओके, उद्या कंप्लीट करू आपण कॅपिलरी ऍक्शन वाला टॉपिक. ठीक आहे.